हॅलो, नमस्कार मंडळी, रामकृष्णारी सर्वांना. तर इकडे बघा सकाळची माझी गडबड चालू आहे. छानपैकी असं मस्त टिफिन बनवते आहे. छान अशी बघा इकडे चपात्या आणि घेवड्याची भाजी बनवली आहे. मस्त अशी वाटप वगैरे घातले त्याच्यामध्ये छानपैकी. बटाटा वगैरे घातला आहे. आणि हे बघा दिवस गेला कामामध्ये पूर्ण. संध्याकाळी नाही का अपेक्षा आली होती घरी, तर अपेक्षाची जरा ओटी वगैरे भरली आणि खूप साऱ्या गप्पा वगैरे झाल्या. ती पहिल्यांदाच आली होती ना आमच्याकडे, तर म्हटलं चला जरा तिची ओटी वगैरे भरून घेऊया. खूप साऱ्या म्हणतात ना इकड तिकडच्या गप्पा वगैरे झाल्या, चहा पाणी वगैरे झाला. आणि नंतर आता तिला पण जायचं होतं घरी. ती पण कामावरूनच आली होती बिचारी. म्हणतात ना तिची पण दगदग चालू असते. तिने सुट्टी काढली होती पण तिची पण सुट्टी आता संपली, त्यामुळे ती पण आता जॉबला जाते आहे. असं सर्व चालू आहे तिचं पण धावपळ. तरी पण मग तिच्या वडिलांसोबत आली होती आमच्या घरी. आणि मग अशा प्रकारे येणं जाणं चालू असतं प्रत्येकाचं. हे क्षण खूप छान वाटतात. सर्वांनी म्हणतात ना प्रत्येकाच्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण येवोत असं वाटतं आम्हालासुद्धा, आणि आलेच पाहिजेत प्रत्येक मुलीच्या आयुष्यात. अशा प्रकारे ओटी वगैरे भरली आणि मग नंतर चेतन वगैरे त्यांना सोडून वगैरे आला स्टेशनला. तर त्यांना पण खूप छान वाटलं बघा. आई पण होती इकडे. फर्स्ट टाईम आपल्याला काही समजत नाहीत. म्हणजे म्हणतात ना जेव्हा नवीन लग्न होतं त्यावेळेला ह्या सर्व अशा गोष्टी होत राहतात. तर पहिल्यांदाच माहीत नसतं कसं काय करायचं, कशी ओटी भरायची काय वगैरे. नंतर आपण हळूहळू शिकत जातो. मग ती विचारते मला प्रत्येक गोष्ट, कसं करू काय करू. नमस्कार करते बघा. म्हटलं नमस्कार नको करू. आणि इकडे बघा मस्तपैकी चेतन नंतर मग स्टेशनच्या इथूनच नंतर त्यांना सोडलं स्टेशनला. मग त्यानंतर चेतन गेला होता थोडंसं काहीतरी आणण्यासाठी स्टेशनला, भाजी वगैरे असं. तर गेला होता. पण बघा इकडे भंडारा वगैरे चालू होता. मंदिरात गेला होता चेतन. आता जाऊन वगैरे आला मंदिरात. हे बघा असं. मी मग नंतर परत गेले नाहीस कारण की जेवण वगैरे सर्व करायचं होतं ना. तर गर्दी बघा किती आहे स्टेशनला. अशीच गर्दी असते हां स्टेशनला संध्याकाळची, कारण की सर्व कामावरून वगैरे सुटतात ना. आणि मंदिर बघा किती मस्तपैकी सजवलं आहे तिकडे. छान असं सजावट वगैरे भारी केली आहे बघा मंदिराला. चेतन म्हणत होता मला चल म्हणून सोबत, पण मग नंतर त्यानं गाडीवरून वगैरे सोडलं ना. म्हटलं नको चालेल तुम्ही तिघंच जा. मग त्यानंतर अशा प्रकारे चेतन पण मंदिरात गेला होता. त्यानंतर त्याने दर्शन वगैरे घेतलं. बघा किती गर्दी आहे संध्याकाळची. असं वाटतं नको वाटतं संध्याकाळचं स्टेशनला जायचं म्हणजे, अशीच गर्दी असते हां. हे बघा. सगळे बिचारे थकून भागून येत असतात कामावरून. सर्वांची दगदग चालू असते बघा. त्यात आणि आपण कुठे जाणार असं वाटतं ना मध्येच. बघा किती सुंदर असं गेट वगैरे. इकडे बघा किती भारी सजावट केली आहे. आणि इकडेच मंदिर आहे, साई मंदिर. तर अशा प्रकारे चेतनसुद्धा दर्शन घेऊन आलेलं आहे. आणि मला असं वाटतं हे आज भंडारा होता ना त्याच्यामुळे जरा जास्त गर्दी असेल असं मला तरी वाटतं. असते स्टेशनला गर्दी, नाही असं नाही, पण हे भंडाऱ्यामुळे अजून जास्त असेल गर्दी. पण मंदिर बघा किती भारी सजवलंय मस्त असं. हॅलो, नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना, रामकृष्ण हरी. तर बघा अशी मस्तपैकी शुभ सकाळ झालेली आहे. आम्ही चालू आहे आता पनवेलला. बॅगा त्या तिकडे भरते बघा. असं सगळं पसारा चालू आहे. चेतन इकडे आवरतोय. कपडे हा चालेल घे, तो नको घेऊ, तोच घे फक्त एक वाला मोठावाला. असं सर्व हे बघा काय विचारूच नका. हे सर्व असं इकडे पसारा चालू आहे. आणि आमची पिल्लूला इकडे बसवले अनामिकाला. आता हिला पण घेऊन जावं लागणार ना, अनामिकाला तर न्यावंच लागणार. त्यामुळे अनामिकाला थोडे बसवले. हे सर्व घेतलं आहे.
आणि अनामिकाचं इकडे असं झांगं ठेवलेलं आहे नेण्यासाठी. बघू आता कसं, ती तर राहणारच नाही त्याच्यामुळे तिला असंच न्यावं लागेल. हे बघा सर्व, काय विचारू नका, पसारा 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 असं सर्व चालू आहे इकडे. हे बघा हे सर्व सामान आहे ना, हे सर्व ठेवलं आहे गॅलरीतलं काढून, कारण का काल ना इकडे गॅलरीमध्ये हे बदल दिसते सर्व वरती व्हाईट ते सर्व आहे ना प्रायमर मारून गेले तिकडे सर्व. हे बघा सर्व मी घासून वगैरे सगळं हे करून ठेवलंय. काल सर्व घाण वगैरे काढली इकडची सर्व, बरीच काय ना काय होतं मोप इकडे ठेवलंय असा. हे बघा असं सर्व अशी झाडं पण खराब झाली आणि सर्वच हे झाले, तर काय विचारूच नका. तर अशा प्रकारे निघतोय आता. तर चला भेटू. तर मंडळी फायनली पनवेलला पोहोचलो आहे आणि हालत बघा काय झाली आहे. डोक्याला बाम वगैरे लावला. इकडे बघा अशी झोपली आहे मी, काय विचारूच नका. बापरे एवढं ऊन लागलं ना, काय विचारूच नका. किती वाजता निघालो मी, 11 वाजता निघालो घरातून आणि इकडे पोचायला आम्हाला जवळजवळ 3:30 वाजले. म्हणजे विचार करा, सगळं ऊनच लागलं. ते अनामिकाला पण त्रास झाला. अनामिकाला पण वॉमिटिंग झाली माहिती आहे का गाडीमध्ये, असं झालं. ते बघा अनामिका इकडे बसली आहे बघा, सोनू इकडे बसली आहे, पिलो हे बघितली मला, इथे बसली आहे माझ्या इकडे मांडीवर आणि चेतन बाई इथे बसलाय. आता चहा वगैरे घेतली जरा सर्व आणि आता बघते जरा आईला विचारते काय जेवणाचं काय असं सर्व, कारण की खूप डोकं दुखतंय, अंगबिंग पण जाम दुखायला लागलं. चेतन एकदम कसं तरी व्हायला लागलं, काय विचारूच नका. थोडा वेळ झोपलो होतो आम्ही, 15-20 मिनिटं, थोडा वेळ, अर्धा तास, पण ते काय अजूनच त्रास व्हायला लागला, एकदम विचित्रासारखं व्हायला लागलं कसं तरी. मग जरा आता चहा घेतली आहे आणि जरा बघते आता काहीतरी काय करायचं जेवणाचं. आईचं तर डोकं एवढं दुखतं की आईने गोळी घेतली, म्हणजे विचार करा. तिला तर खूपच त्रास झाला, ऊन लागलं ना त्याच्यामुळे त्रास झाला ते असं. हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. इकडे बघा कपडे तरी घालतात का बघा, कपडे तरी घालतात का बघा. तर मंडळी अशी शुभ सकाळ झालेली आहे, मस्त असले सर्व. इकडे बघा मस्त असं पनवेलला पोचलो आहे आम्ही. हे बघा छानपैकी इकडे बघा शुभ सकाळ मस्त झाली आहे. आणि आमची अनामिका पण इकडे बसली आहे. इकडे बाहेर अनामिकाचा इकडे पिंजरा ठेवलेला आहे, अनामिका इकडे बसली आहे. हे बघा आई नव्हते तर बटाटे कसे झाले बघा, आहे की नाही, खराब झाले ना बटाटे. हे बघा आणि आता सर्व जरा कामं सर्व आवरायची चालू आहेत. हां ते बघितले चेतनला सांगते काहीतरी घाल, जरा कपडे घालायला सांगते चेतनला. चेतन आता उठलाय जरा. हे बघा कपडे वगैरे सर्व लावायचे, जरा मशीनला आता जरा लावून घेते. आणि आई बघा इकडे शेंगदाणे भाजतात आईने खिचडीसाठी. इकडे पण हे बघा असे शेंगदाणे आई भाजते. आणि ते असे मस्त वेगळे बघा साबुदाणे भिजत घातले होते ना, तर ते सध्या सगळं चालू आहे काम. आईचं पण डोकं दुखतंय जाम, तिला पण काल खूप त्रास झाला कालचा याचा माहिती आहे का. आणि नार्वेकर आता तुम्हाला दिसते इकडे. आणि पसारा बघा काय विचारू नका. आता मी कालच आलो आहे संध्याकाळी, तर आता जरा सर्व आवरते आहे की नाही. आणि बघू जर नेटवर्क जर मिळालं व्यवस्थित असं खास, तर मग नक्कीच लाईव्ह वगैरे घेण्याचा प्रयत्न करू आहे की नाही. थोडं नेटवर्क जातं येते. आमच्या मोबाईलला नेटवर्क नाही पकडत, माझं एअरटेलचं आहे तरी पण नाही पकडत, आणि दादाचं एअरटेलचं असून त्याला पकडतं. बघा काय बोलायचं आता, असं सर्व आहे. तर चला सर्व कामं वगैरे आवरून घेतो. सर्वांनी लाईव्हला सुद्धा लाईक शेअर कमेंट करत राहा. आणि माझा व्हिडिओ कोणी स्किप करू नका, कंटिन्यू करते आहे कालच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आजचा माझा तो सर्वांनी बघा आणि सर्वांनी लाईक करा, कमेंट करा, हाईप द्यायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आता बघा माझी आंघोळ झाली आहे, आवरलं आहे. मी चहा घेतोय आता. हे बघा चहा घेतोय मी इकडे आता. अनामिका तिकडे आहे, तिला तर आतमध्ये ठेवल्या कारण मस्ती करते खूप, तिथे बाहेर पण जाते, बाहेर उघडा आहे ना म्हणून. आणि इथे बघा काय चालू आहे, म्हणता काय आपटते आहे, काय करताय म्हणता, काहीतरी आपटते. बघूया काय आपटते आहे ती, दाखवा जरा एक मिनटं काय आहे त्याच्या. शेंगदाणे आपटते म्हणतात. शेंगदाणे भाजून घेतल्याने आता आपटते. निघाली बघा, हे मस्त आहे, पटकन गरम साफ करण्यासाठी. भाजतो ना तेव्हा असं हे करायचं बघा, असे त्याच्यामध्ये हे बघा आज मस्त खिचडी करणार आहे साबुदाण्याची ना, साबुदाण्याची खिचडी करणार आहे बटाट्याची. आणि छानपैकी आज महाशिवरात्री आहे म्हणून बघूया आपण पण इथे जरा जाऊन येऊ. हा चालेल, मी घालतो पुढे इथे फोटोंना. तर चला मी आता चहा घेतो. त्याची सालं निघाली बघा आपटल्यामुळे, पटकन होतं हे काम आपण एक सोलत राहण्यापेक्षा. त्याच्यामुळे ही आयडिया तुम्हाला कशी वाटली सांगा तुम्ही.
एक एक सोलत नाही राहायचं असं करायचं. हम्म. किंवा ना हे काय म्हणतात ते आपलं याच्यात पण घालायचे कशात किंवा असं डब्बा असतो ना डब्बा. हा डब्यात पण थोडं हे डब्यात करून पण असं हे करायचं नाही, असं हलवायचे डब्यात पण, ते पण मस्त होतात बरोबर. गरम असताना, पटकन निघतात साधं. आता खिचडी झाल्यावर आम्ही खाऊन घेऊ मस्त गरम गरम ना म्हणते. आणि मंडई फायनली हे बघा मस्तपैकी खिचडी आता इकडे रेडी झालेली आहे. तिथे बघा दादा बसलाय खायला. कशी झाले? चांगले आले ना? आईने बनवले हे बघा खिचडी. आणि चेतन तिकडे ते बघा फुलं घालतोय सर्व तिकडे वरती, ते बघा असं लावले सर्व फोटोला वगैरे. आणि चेतनसाठी इकडे दिली आहे खिचडी हे बघा. आणि आई अजून खायची बाकी आहे. आई तिकडे गॅलरीत होत होती ना, आणि अनामिकाला इकडे ठेवले पिंजऱ्यात हे बघा असं इकडे. आणि मी पण इकडे घेतले खाण्यासाठी. तर या मंडळी सर्वांनी खिचडी खाण्यासाठी. आणि आता चेतन सुद्धा खायला बसलाय खिचडी. कशी झाली चेतन सांगा? बघूया कशी झाली. गम आहे. मग साबुदाणे भिजलेत मस्त मस्त झाले एकदम. असं हे नाही झालं, राहिलेत ना कडक नाही राहिले, भिजलेत मस्त साबुदाणे. छान झाले खिचडी. इकडे चेतन एक फोटो काढू. बघा म्हणता इकडे कसं आईने मस्तपैकी काय केली आहे, मस्त अशी बटाट्याची आमटी, छान अशी इकडे लोणचं. आणि हे घेऊन बघा कसं जेवायला बसलाय. ह्याचं झालेलं आहे जेवण. आता इकडे बघा आमच्यासाठी केलं हे आईने स्वतःसाठी. काय रताळे उकडलेली आहेत हे बघा. आईने रताळ्याची भाजी केली आणि आम्हाला हे बघा मस्त अशी बटाट्याची आमटी केली. उपवासाची केली आहे ही बटाट्याची आमटी. आणि हे लोणचं घेतलंय आणि इकडे राईस बनवलाय. पण हा राईस आमच्यासाठी बनवलाय, तो याचा राईस नाही बनवलाय. आज बनवणार होतो पण कॅन्सल केलाय आम्ही. कसला? वरीचा, तो नाही बनवला. हे बघा संध्याकाळी बनवणार आहे. आणि चेतन इकडे बघा आता चेतनला तर जेवायला वाढते आणि आम्ही जेवायला बसतोय आता. तर अशा प्रकारे आजचं आमचं जेवण आहे. तर या मंडळी सर्वांनी जेवायला या सर्वांनी.